विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निव्वळ तमाशा उरलाय. कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर सुद्धा प्रश्नचिन्ह. आजच्या सुनावणीकडे आता लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावात 3 दिवस मुक्काम. दौऱ्यामागील नेमकं कारण अस्पष्ट. अचानक केलेल्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत. विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे. रवींद्र धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीमध्ये 7 तास मंथन. सीजेपीकडून पुढचा मास्टर प्लॅन तयार. आज मोठी घोषणा केली जाणार. आशुतोष रांका यांची माहिती. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर संघाचं जेनझीवर विशेष लक्ष. सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईमध्ये तरुण पिढीशी संवाद साधणार. 100 शहरांमधनं 2000 विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार. केंद्र सरकार 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता. 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान विशेष अधिवेशन बोलवण्यात जाण्याची शक्यता. महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघांची पुनर्रचना हे विधेयक मांडलं जाणार. सूत्रांची माहिती. अंतरवाली सराटीमध्ये आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. तर मनोज जरांगेंच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींच्या पुढील भूमिकेसंदर्भात सविस्तर चर्चा होणार. वसंत डावखरे मानहानी प्रकरणी कल्याण कोर्टात आज सुनावणी. उपमुख्यमंत्री शिंदे या सुनावणीला ऑनलाईन उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी काल व्हीसीद्वारे जबाब नोंदवला होता. तर राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशकात पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. मार्चच्या डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाचा आजचा दुसरा दिवस. सीसीएमपी पात्रतेवरून वाद. मुंबईच्या रुग्णालयांमधील ओपीडी आजही बंद. रुग्णसेवेवर मोठा ताण. ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी त्यांना रोखलं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधनं नागपूर जेलमध्ये पाठवा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉग याची चौकशी करण्याचीही मागणी. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या सावजी जेवणासंदर्भातल्या वक्तव्यावरून हलबा समाजाचं आंदोलन. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर सावजी जेवणाबाबत माझं वैयक्तिक मत, माफी मागणार नाही, मुंढेंचं स्पष्टीकरण. पुणे अल्पवयीन आरोपी धिंड प्रकरणी पोलीस निरीक्षकांच्या मुळावर. तर आता वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची विशेष शाखेमध्ये तडकाफडकी बदली. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. तर ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकला येलो अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.